नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे पॉलिनेशनच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण जनरल माहिती बघितली आहेत की ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकांच्या जवळ येण्यासाठी परागीभवनाची आवश्यकता असते. मेल आणि फिमेल गॅमेट्स हे दोन वेगळ्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे मेल गॅमेट्स अँथरमध्ये तयार होतो तर फिमेल गॅमेट ओव्हलमध्ये तयार होतात. दोन वेगळ्या ठिकाणी तयार होत असल्यामुळे ते दोन्ही एकमेकांच्या जवळ येणं आवश्यक आहे. शिवाय मेल आणि फिमेल गॅमेट्स हे दोन्ही नॉन मोटाईल असतात. ह्या कारणास्तव परागीभवनाची प्रक्रिया जी आहे ती फर्टिलायझेशन होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. हा भाग आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. आता परागीभवनाची प्रक्रिया म्हणजे काय हा भाग बघितला आपण. पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर. मग याचे दोन प्रकार पडतात. कुठले दोन प्रकार आहेत तर पहिला जो प्रकार आहे त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणूया. या स्लाईडमध्ये एका वनस्पतीचे एक फ्लावर दिलेले आहेत की ज्या फुलामध्ये हा जो अँथर आहे हा अँथर, या अँथरमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. आणि हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते पोलन ग्रेन्स ज्यावेळेस अँथरमधून बाहेर पडतात तेव्हा ते स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. या प्रकाराला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणूया. मग सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. या प्रक्रियेला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणूया. समजा पोलन ग्रेन्स तयार झालेत, हे पोलन ग्रेन्स या ठिकाणी स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. तर दुसरा जो प्रकार आहे तो क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय, एका फुलातील परागकण हे दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होतात. पण क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी कुठल्या ना कुठल्या एजंटची आवश्यकता असते. मग ते अबायोटिक एजंट असू शकतात किंवा बायोटिक एजंट असू शकतात. या डायग्राममध्ये बायोटिक एजंट आहे म्हणजे मधमाशा या ठिकाणी पॉलिनेटरचं काम करतात. मधमाशा ज्या आहेत त्या ठिकाणी पॉलिनेटरचं काम करतात. हा भाग. आता या डायग्राममध्ये ॲरोवरून तुमच्या लक्षात येईल या फुलातील हे परागकण जे आहेत ते परागकण ह्या मधमाशाच्या पायाला किंवा शरीराला अटॅच होतात. आणि जेव्हा ही मधमाशी या फुलातून या फुलाकडे जाते मध गोळा करण्यासाठी तेव्हा या फुलातील परागकण जे त्याच्या शरीराला चिकटलेले असतात हे स्टिग्मावरती डिपॉझिट होतात आणि अशा स्वरूपात क्रॉस पॉलिनेशन ही प्रक्रिया घडून येते. आता या उदाहरणामध्ये हा पॉलिनेटर जो आहे म्हणजे हनीबी तो फिजिटर म्हणून काम करतो. मग त्याला प्रलोभन काय दिलं जातं तर या मधमाशांना ही फुलं जी आहेत ती दोन प्रकारे प्रलोभन देतात. क्रमांक 1 ॲट्रॅक्टिव्ह आहेत म्हणजे कलर्ड असतात. क्रमांक 2 नेक्टर तयार करतात आणि गरजेनुसार फ्रॅग्रन्स म्हणजे विशिष्ट प्रकारचा वासही निर्माण करतात. आणि म्हणून त्या प्रलोभनाच्या आधारे ते ह्या मधमाशांचा वापर परागीभवनासाठी करत असतात. त्याच्यानंतर पुढचा भाग महत्त्वाचा जो आहे तो असा आहे, सेल्फ पॉलिनेशन. वाचून दाखवतो पहा. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन अ सिंगल फ्लावर ऑर 2 फ्लावर्स ऑन अ सिंगल प्लांट. आता याचे दोन प्रकार पडतात. जर समजा एका फुलामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन जर असतील, त्याच फुलातील परागकण जर त्याच स्टिग्मावरती पडत असतील तर एका फुलाची आवश्यकता असते. पण बऱ्याच वेळेस काय होतं, एकाच वनस्पतीवरती दोन वेगळी फुलं तयार होतात. तेव्हा एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जर पडत असतील पण वनस्पती तीच असायला पाहिजे, त्याला आपण सेल्फ पॉलिनेशनचाच प्रकार म्हणूया. त्याला ॲक्च्युली जिटोनोगॅमी असं म्हटले आहे. तो प्रकार आपण नंतर बघूया. म्हणजे मेज मक्यामध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळते. इट रिझल्ट्स इन इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजे काय, त्यांच्यामध्येच क्रॉसिंग होणं. त्याच फुलातील पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावरती पडतात किंवा एकाच वनस्पतीमधील दोन फुलांमध्ये होणारी परागीभवनाची प्रक्रिया ही देखील सेल्फ पॉलिनेशनच कन्सिडर केली. त्याला आपण इनब्रीडिंग असं म्हणूया. इनब्रीडिंग म्हणजे काय, त्यांच्यामध्येच किंवा त्याला सेल्फिंग असंही म्हटलात. या उलट इन कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पीशीज. एका स्पेशीच्या दोन वेगळ्या फुलामध्ये परागीभवनाची प्रक्रिया व्हायला पाहिजे आणि दोन्ही फुलं व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ 2 जास्वंदीच्या वनस्पती जर तुम्ही विचार घेतलात तर एका जास्वंदीच्या फुलातील परागकण दुसऱ्या जास्वंदीच्या फुलावरती पण ती दुसऱ्या वनस्पती असायला पाहिजेत. जर होत असेल तर त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणूया. स्पेशीज सारखे असणार आहेत. पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवाइड इंटू 3 टाईप्स.
ऑन द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. सोर्सनुसार 3 प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत? तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो ऑटोगॅमी हा प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो जिटोनोगॅमी हा प्रकार. आणि तिसरा जो प्रकार आहे तो झिनोगॅमी. अशा 3 पॉईंटमध्ये आपण तो भाग बघणार आहे. सेल्फ पॉलिनेशन. आता हा थोडासा भाग इलॅबोरेट करूया. या उदाहरणामध्ये हे सेल्फ पॉलिनेशन पहिल्या लेक्चरमध्ये देखील आपण हा बघितला आहे किंवा कंटिन्यू केले आहे. पहा, फ्लावर एक आहे, वनस्पती देखील एक असणार आहे. या फुलातील परागकण अँथरमध्ये तयार होतात आणि त्याच फुलातील परागकण जर समजा त्याच फुलाच्या स्टिग्मावरती जर पडत असतील तर या प्रक्रियेला आपण सेल्फ पॉलिनेशन किंवा ऑटोगॅमी असं म्हणूया. तर हा सेल्फ पॉलिनेशनचा प्रकार झाला. तर ही प्रक्रिया जी आहे ती कुठल्या वनस्पतीमध्ये पाहायला मिळते? तर उदाहरण दिले तर आपल्याला पी प्लांट म्हणजे वाटाणा वनस्पती. आता ह्या वनस्पतीच्या फुलामध्ये तर हा जर भाग तुम्ही बघितलात तर हा जो पोर्शन आहे तो स्टिग्माचा आहे, म्हणजे कार्पेलचा असणारा स्टिग्मा. आणि हे जे आहे ते स्टेमन्स आहेत, हा भाग. आता बाकीचं हे काय कॅलॅक्स आहे, हा कॅलॅक्स आहे, हा करोला असणार आहे तो भाग आहे. आता या ठिकाणी एनलार्ज केले पहा. या अँथरमध्ये तयार झालेले जे पोलंग्रेन्स आहेत, इथे तयार होणारे पोलंग्रेन्स, हे पोलंग्रेन्स स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. म्हणून आपण काय म्हणूया? सेल्फ पॉलिनेशन किंवा त्यालाच ऑटोगॅमी. ऑटो मीन्स सेल्फ, गॅमी फ्युजन. हा भाग दिलेत. ही जी वनस्पती दिसते तुम्हाला किंवा फ्लावर जे दिसतात ते पी फ्लावरचं आहे. वाटाणा वनस्पतीची फुलं दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट दिलेले आहेत ते आहे ऑलवेज रिमेंबर. याच्यात थोडीशी आपण चर्चा करूयाच. पहा, मी वाचतो पहिला पॉईंट. फ्लावर्स विच आर ऑटोगॅमी फ्लावर्स विच यूज ऑटोगॅमी कन्सिस्ट ऑफ सेव्हरल ॲडॅप्टेशन्स इन द स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर टू फॅसिलिटेट दिस प्रोसेस. ज्या फुलामध्ये ऑटोगॅमी प्रोसेस पाहायला मिळते त्या वनस्पतीतील फुलांनी काही ॲडॅप्टेशन दाखवलेले आहेत. इट ऑकर्स विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट्स. पहिलं ॲडॅप्टेशन काय? तर सेल्फ पॉलिनेशन किंवा ऑटोगॅमी ज्यांच्यामध्ये होणार आहे त्यांना पॉलिनेटिंग एजंटची आवश्यकता नसते, म्हणजे एक्सटर्नल एजंटची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ मधमाशा लागत नाहीत किंवा कुठलाही अबायोटिक एजंट देखील लागत नाहीत. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय? फेन फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन्स इट इज कॉल्ड चॅस्मोगॅमस. ज्यावेळेस फुलं पॉलिनेशन ओपन होत असतात त्या कंडिशनला चॅस्मोगॅमी किंवा चॅस्मोगॅमस असं म्हटलात. द क्वांट्रिव्हन्शियस याचा अर्थ काय? थोडक्यात द ॲडॅप्टेशन. इथे दिले पहा, त्याचा अर्थ दिला आहे अ कंडिशन दॅट लीड्स टू. अ कंडिशन दॅट लीड्स टू म्हणजे काय? थोडक्यात एका शब्दामध्ये आपण असं म्हणूया, क्वांट्रिव्हन्शियस म्हणजेच ॲडॅप्टेशन. द ॲडॅप्टेशन्स विच फेवर सेल्फ पॉलिनेशन आर. काय ॲडॅप्टेशन केले आहेत की ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन घडून येतं? तर 3 आहेत. बायसेक्शुॲलिटी, म्हणजे फ्लावर्स हे बायसेक्शुअल असायला पाहिजेत, एका फुलामध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स तयार व्हायला पाहिजेत. शिवाय होमोगॅमस कंडिशन असायला पाहिजे. होमोगॅमी म्हणजे काय? दोन्ही सेक्स ऑर्गनचा मॅच्युरेशन पिरियड सारखा असायला पाहिजे. आणि तिसरं कंडिशन दिलेले आहेत क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी म्हणजे काय? फ्लावर जर बायसेक्शुअल असतील, होमोगॅमस असतील आणि ते जर फ्लावर्स पूर्णपणे क्लोजच असतील, ओपनच झाले नाहीत, तर त्यांच्यामध्ये आपोआपच सेल्फ पॉलिनेशन घडून येतं. क्लिस्टोगॅमी म्हणजे काय? क्लोज्ड कंडिशन. आणि चॅस्मोगॅमी म्हणजे काय? ओपनड कंडिशन. पण खाली टर्म्स दिले आहेत. होमोगॅमी फेन अँथर अँड स्टिग्मा ऑफ अ फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाईम. म्हणजे थोडक्यात अँथर आणि स्टिग्मा म्हणजे गायनोशियम आणि अँड्रोशियम हे दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळी जेव्हा मॅच्युअर होतात तेव्हा त्या कंडिशनला होमोगॅमी, होमो सिमिलर किंवा सेम असं म्हटलात. सम फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड इव्हन बिफोर द ओपनिंग ऑफ फ्लावर. काही फुलामध्ये फ्लावर ओपन होत नाहीत पण आतल्या आत दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळेस जर मॅच्युअर झाले असतील तर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडून येतं. अशा कंडिशनला क्लिस्टोगॅमी असं म्हटलात. क्लिस्टोगॅमी म्हणजे थोडक्यात फ्लावर्स नेव्हर ओपन असा अर्थ घ्या. उदाहरण कुठले दिलेत? अंडरग्राउंड फ्लावर्स इन सम प्लांट्स विच एक्झिबिट क्लिस्टोगॅमी आर नेव्हर ओपन्ड. फॉर एक्झाम्पल कॉमेलिना बेंगालेन्सिस. आता कॉमेलिना बेंगालेन्सिस हा एक गवताचा प्रकार आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही शेतामध्ये देखील बघितलं असेल, जिथं पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी गवत उगवतात आणि त्या गवताला वरच्या बाजूला निळ्या रंगाची फुलं असतात. तर कॉमेलिनाचं एक उदाहरण आहे. असं मी बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाहीत म्हणून मी काही स्लाईड्स या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहेत. पुढचे एक उदाहरण तो आपण बघूया. प्लांट्स लाईक व्हायोला
निळ्या रंगाची फुलं असतात. प्लांट्स लाईक व्हायोला अँड कॉमेलिना कॅन प्रोड्यूस बोथ चॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर्स ऑन द सेम प्लांट. म्हणजे व्हायोला आणि कॉमेलिना ह्या वनस्पतीमध्ये चॅस्मोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस दोन्ही प्रकारची फुलं तयार होतात. आता हाच बघा आपण थोडंसं उदाहरणासहित बघूया पुढच्या स्लाईडमध्ये. तर हे जी तुम्हाला वनस्पती तुमच्या समोर दिसते ते आहे कॉमेलिना बेंगालेन्सिस. बऱ्याच जणांना बहुतेक ही वनस्पती ओळखीची असेल. गवताचा प्रकार आहे. शेतामध्ये तुम्ही बांधावरती वगैरे ते बघू शकता. पानं थोडीशी मोठी असतात, निळ्या रंगाची फुलं तयार होतात. आता या उदाहरणामध्ये तर हे जे निळ्या रंगाचं फ्लावर आहे हे ओपन झाले पहा, म्हणून ह्या कंडिशनला मी या ठिकाणी चॅस्मोगॅमस फ्लावर असं म्हणणार. चॅस्मोगॅमी म्हणजे काय? फ्लावर्स ओपनिंग ऑफ द फ्लावर. आता याच कॉमेलिनच्या खालच्या बाजूला अंडरग्राऊंड फ्लावर्स असतात. बघा शब्द खूप महत्त्वाचा आहे. अंडरग्राऊंड फ्लावर म्हणजे काय? तर जमिनीमध्ये फुलं तयार होतात. कदाचित हे तुम्हाला वेगळं वाटेल, फुलं जमिनीमध्ये कसे तयार होतात. पण ही जर वनस्पती तुम्ही मुळासकट बाजूला काढलीत तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी खालच्या बाजूला काही पांढऱ्या रंगाची फुलं असतात. ते पूर्णपणे क्लोज कंडिशनमध्ये असतात. त्याला आपण क्लिस्टोगॅमस फ्लावर्स असं म्हणूया. आता या कॉमेलिनाचे अनेक व्ह्यूज तुमच्या समोर मी दाखवतो आहे लक्षात येण्यासाठी. पुढची स्लाईड बघा. कॉमेलिना बेंगालेन्सिसचं लॅटरल व्ह्यू आहे. बाजूने काढलेले फोटो आहेत, वरून घेतलेले. लक्षात आलं? तर हे जे तुम्हाला फुलं दिसतात कॉमेलिनाचे निळ्या रंगाची फुलं जी आहेत हे सगळे या ठिकाणी ओपनड फ्लावर्स आहेत. हे एरियल असतात जमिनीच्या वरती. त्याला आपण चॅस्मोगॅमी असा शब्द वापरूया. पुढची डायग्राम किंवा स्लाईड आहे अशीच आहे. हा भाग दोन दिसल्यात. आता या फुलामध्ये ही वनस्पती अशी असते. तर एक पेन्सिलने काढलेली एक डायग्राम आहे जे ऑलरेडी आपण नेटवरून घेतलेली आहेत. तर ह्या कॉमेलिनामध्ये दोन प्रकारची फुलं तयार होतात. आता ही जी लाईन दाखवली आहेत हे जमिनीचा भाग आहे. जमिनीच्या वरचा पोर्शन जो आहे हा भाग, इथं जी फुलं तयार झालेली आहेत ते नॉर्मल चॅस्मोगॅमस फ्लावर्स आहेत. चॅस्मोगॅमस फ्लावर्स म्हणजे काय? ओपन होणारे जे फ्लावर्स आहेत ते. हा भाग हे एरियल असतात. पण जर तुम्ही अंडरग्राऊंड फ्लावरचा विचार केला तर या उदाहरणामध्ये इथं बारीक हे दिसतात पाया ठिकाणी असे लहान लहान जे फ्लावर दिसतात हे सगळे जे आहेत ते क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आहेत. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स म्हणजे काय? क्लोज्ड फ्लावर्स असतात. ते कधीच त्या ठिकाणी ओपन होत नाहीत, ते जमिनीमध्ये असतात. हा भाग लक्षात घ्या. अशा स्वरूपात कॉमेलिनामध्ये वरच्या बाजूला चॅस्मोगॅमस म्हणजे ओपन फ्लावर्स आणि खालच्या बाजूला अंडरग्राऊंड कंडिशनमध्ये क्लिस्टोगॅमी फ्लायर मिळते. हा भाग. आता पुढची डायग्राम जी आहे ती अशीच आहे. हे भाग बघा. याच्यामध्ये हा भाग जो दाखवला आहे तो ओपन फ्लावर्स म्हणजे चॅस्मोगॅमी कंडिशन पाहायला मिळते. आणि खालचा भाग एवढा जो पूर्ण भाग आहे हे 1 2 3 4 वगैरे ते सगळे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आहेत. अशा स्वरूपात ही रचना आपल्याला कॉमेलिना बेंगालेन्सिसमध्ये पाहायला मिळते. आता पुढे बघा. तर ॲक्च्युअल निसर्गामध्ये असणारी ही वनस्पती कॉमेलिना बेंगालेन्सिस गवताचा प्रकार, हा जो भाग आहे ना, हा खालचा भाग जो आहे एवढा भाग, तर इथं पांढऱ्या रंगाची तुम्हाला फुलं दिसतात. हे पांढऱ्या रंगाचे हे दिसतात का या ठिकाणी? हे सगळे हे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आहेत. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स हे अंडरग्राऊंड असतात. पुढची स्लाईड हे पहा. इथे तुम्हाला क्लिअर दिसेल आता. हे सगळे जे आहे ते अंडरग्राऊंड फ्लावर्स आहेत. हे सगळे जे आहे ते क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आहेत. हे अंडरग्राऊंड असतात. कॉमेलिनामध्ये असणारे हे क्लिस्टोगॅमस फ्लावर्स. त्याच्यानंतर पुढची स्लाईड जर तुम्ही बघितली तर एकाच व्हिडिओमध्ये किंवा स्लाईडमध्ये तुम्हाला दोन्ही पार्ट्स दिसावेत म्हणून फोटो घेतलेले आहेत. हा जो भाग आहे तो वरचा भाग. आता तुम्ही म्हणू शकता चॅस्मोगॅमस फ्लावर्स म्हणजे ओपन होणारे फ्लावर्स, आणि अंडरग्राऊंड असणारे जे फ्लावर्स आहेत ते क्लिस्टोगॅमस आहेत. क्लिस्टोगॅमी म्हणजे क्लोज्ड फ्लावर्स, ते कधीही ओपन होत नाहीत. फ्लावर्स ओपन होत नसल्यामुळं आतल्या दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळेस मॅच्युअर होतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये आपोआपच त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन घडून येते किंवा ऑटोगॅमी घडून येते. फ्लावर्स ओपन न होणं क्लिस्टोगॅमी, दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच वेळेस मॅच्युअर होणं होमोगॅमी. हा भाग लक्षात घ्या. आता दुसरं जे उदाहरण आहे हे मात्र व्हायोला ही वनस्पती, त्याची फुलं आहेत प्रामुख्याने निळ्या रंग. ह्याच्यामध्ये अनेक स्पेशीज आहेत. हे आपण शोभेच्या वनस्पतीमध्ये देखील वापरतो. व्हायोला नावाची एक वनस्पती आहे, एक व्हरायटी आहे. आणखीन एक व्हरायटी अशीच आहे. हे पहा, व्हायोलाच्या काही स्पेशीजमधले घटक आहेत. अतिशय अट्रॅक्टिव्ह फुलं असतात. हे ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून आपण आपल्या गार्डनमध्ये यांचा वापर करू शकतो किंवा करता येतात. तर व्हायोला आणि कॉमेलिना यांच्यामध्ये चॅस्मोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी पाहायला मिळतात. या व्हायोलामध्ये सध्या जे तुम्हाला फुलं दिसतात हे सगळी फुलं जी तुम्हाला पाहायला मिळतात आहेत.
अंडरग्राऊंड फ्लावर्स त्या ठिकाणी आपण नाही दाखवले किंवा बघितले नाहीत. पण हे उदाहरण लक्षात घ्या. हे व्हायोला, तर हे जे आहे ते कॉमेलिना बेंगालेन्सिस. अशी 2 उदाहरणं महत्त्वाची लक्षात ठेवा. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता आपण पुढच्या तासाला किंवा पुढच्या लेक्चरमध्ये, तासाला म्हणण्यापेक्षा पुढच्या लेक्चरमध्ये जिटोनोगॅमी हा एक प्रकार बघूया. तो आपण थांबू. धन्यवाद.